जेव्हा आपण स्क्रीनचा वापर करत असतो त्याचा ब्लिंकिंग रेट अगदी कमी झालेला असतो, म्हणजे अगदी 4 ते 5 वेळा आपण ब्लिंकिंग करत असतो. म्हणून अ, यावर आता घरगुती उपाय आपण काय करू शकतो? घरगुती उपाय म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला 20-20 रूल म्हणतो. 20-20 रूल म्हणजे काय नेमकं? दर 20 मिनिटांनी स्क्रीन टाईमपासून ब्रेक घ्यायचा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंद आराम घ्यायचा आणि 20 फुटाच्या अंतरावर पाहून ब्लिंकिंग करायचं. हा झाला 20-20 रूल. तर याच्याने अत्यंत तुम्हाला फायदेशीर आहे. तुम्ही 20-20 रूलचा वापर करा. जी लोकं स्क्रीनचा वापर जास्त करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स ते तुम्हाला वापरावे लागतील. लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्समुळे ते तुम्हाला डोळ्यातील नॅचरल टिअर्ससारखं काम करतात. आणि घरगुती उपायांमध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे, तर दररोज सकाळी उठल्यानंतर एक 5 मिनिट पण गरम पाण्यामध्ये टॉवेल टाकायचा, पिळून घ्यायचं आणि ते पाणी तो टॉवेल डोळ्यावर ठेवायचा आणि त्याचा एक 5 ते 10 मिनिट डोळ्याला शेक द्यायचा. शेक दिल्यानंतर हलका असा डोळ्याला मसाज द्यायचा. त्याच्याने तुम्हाला अत्यंत फायदा होतो. मायबोमियन ग्लॅन्ड जे तेलाच्या लेयरच्या ग्रंथी असतात, ज्या ब्लॉक झालेल्या असतात, त्या ओपन होण्यास खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर खाण्यापिण्यामध्ये आपण मॅक्सिमम फिश खाऊ शकतो. फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी ऑइल असतात, जे की डोळ्याच्या कोरडेपणासाठी खूप महत्त्वाचे असतात. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बदाम, अक्रोड हे तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये पण ओमेगा 3 असतं. आणि हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाव्यात. पाणी भरपूर प्रमाणात प्यावं. व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. निद्रा व्यवस्थित झालेली पाहिजे. नको त्यावेळी योग्य जिथे काम नाही तिथे तुम्ही स्क्रीनचा वापर टाळला पाहिजे. अंधाऱ्या रूममध्ये स्क्रोलिंग करत बसणं, रील्स पाहत बसणं हे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. याच्याने तुमचा ड्रायनेस अजून वाढणार. त्यामुळे या गोष्टी करा. आणि आता सध्या हल्ली IPL थेरपी नावाची थेरपी आलेली आहे, जी डोळ्याच्या कोरडेपणासाठी खूप महत्त्वाची आहे. IPL थेरपीमध्ये काय केलं जातं, तर लाईटचा शेक तुमच्या मायबोमियन ग्लॅन्ड्स म्हणजे ब्लॉक ऑइल ग्रंथी ज्या आहेत त्याला दिला जातो. त्यामुळे त्या ग्रंथी लवकर ओपन व्हायला मदत होते आणि ज्यांना जास्त कोरडेपणाचा त्रास आहे त्यांचा त्रास लवकर रिलीफ करण्यासाठी ही महत्त्वाची आहे. तर आपण थोडक्यात डोळ्याचा कोरडेपणा म्हणजे नक्की नेमकं काय हे पाहिलेलं आहे.